सो हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आणि हा आहे आपला यूट्यूबचा सेकंड ब्लॉग. आणि ह्या ब्लॉगमध्ये आपण आधी विशाल गणपतीचे दर्शन करणार आहे आणि नंतर सो आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता चाललो आहे चहा प्यायला. तर आपण आलो आहे तिथं आत्ता माकालू कॅफेपाशी चाललो आहे चहा पिण्यासाठी. तर बघूया तिथे टेस्ट कशी असेल. सो आता आपण आलेलो आहे चहा प्यायला आणि आता आपण चहाचा टेस्ट बघू कसा आहे. चहा खूपच भारी आहे, कारण चहा असा खूप गोड पण नाही आहे आणि खूप हे पण नाही आहे, पण एकदम व्यवस्थित आहे. आणि त्यातले मसाले फ्लेवर्स पण आपल्याला टेस्ट होतात. सो गाईज, आत्ता आपण चहा पिलं आहे, तो पण खूप छान होता. म्हणजे आमचा तो तिथे जाण्याचा असं होतं की खूप जुनी आठवण आहे आमची तिथे. आम्ही जेव्हा कॉलेज लाईफ चालू होती माझी, तेव्हा मी तिथे रोज जायचो. रोज जाणार आणि चहा पिणार, कॉफी पिणार. तर खूप मी तिकडे टाईम घालवला आहे. त्यासाठी मी म्हटलं तो पण एकदा स्पॉट तुम्हाला शेअर करावा, म्हणून त्यात मी तर ॲड केलं आहे. तसा तो जो प्लेस आहे खूप बेस्ट प्लेस आहे. तिथला जो ॲम्बियन्स वगैरे आहे तो चांगला आहे आणि डिसेंट आहे म्हणजे. आणि चहाचा टेस्ट पण खूप मस्त आहे. तेव्हा तर आमच्या वेळेस तर कुल्हड चहा मिळायचा तिथे. आता त्यांनी दिला नाही, ॲक्च्युली अवेलेबल नसेल, पण खूप खूप मस्त मिळायचा तो. टेस्टच अजून पण तीच टेस्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला रिकमेंडेड करेन की नक्की तिथे व्हिजिट द्या. आणि आता आपण चाललो आहे आपल्या सेकंड स्पॉटवर. सो गाईज, आत्ता काय झालं आहे, रोडचं काम चालू असल्यामुळे आम्हाला खूप फिरून यावं लागलं आहे. आणि इथून असा शॉर्टकट आम्ही आता चाललो आहे त्या स्पॉटवर. तर तुम्ही बघू शकता तुम्ही, रोडचं काम चालू आहे. आणि आता आपण चाललो आहे त्या स्पॉटवर, कारण तो स्पॉटचा मी टेस्ट केली होती. खूप म्हणजे छान टेस्ट आहे आणि एकदम ऑथेंटिक टेस्ट आहे. म्हणजे तुम्ही नाश्त्यासाठी तर नक्की एकदा ट्राय करू शकता. तर हे आहे आता वसंतराव पालक भजे. तिथले पालक भजे फेमस आहे. तर आपण आता ते टेस्ट करू. सो गाईज, आत्ता आपण भजे खाल्ले होते, भजे पाव होते, पण त्याची टेस्ट इतकी चांगली होती की जसे आपण भजे खायचो ते कधी विरघळतील तोंडात अशी टेस्ट होती. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की खूप चांगली टेस्ट आहे. आणि मी नक्की तुम्हाला रिकमेंड करेल, इथे नक्की व्हिजिट करा. ह्याचा ॲड्रेस आहे जिल्हा बँकेच्या शेजारी आहे. ते मागं बघू शकता, जिल्हा बँक आहे, त्याच्याच बाजूला हे दुकान आहे. तर तिथे नक्की व्हिजिट करा. खूप चांगली टेस्ट आहे आणि खूप डिसेंट टेस्ट आहे. मस्ट ट्राय. सो गाईज, तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची आहे की इथे चौपाटी लागते, रात्री असते चालू, पण मी तुम्हाला फक्त लोकेशन दाखवण्यासाठी घेऊन आलो आहे. तर चौपाटीला तुम्ही खूप काही गोष्टी खाऊ शकता. तुम्हाला दाखवतो मी. ही आहे चौपाटी. रात्री ही ओपन होते आणि खूप सारे
शॉप्स आहे तिथं. आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये सगळ्या स्टॉलमध्ये ट्राय करणार आहे, तिथले टेस्ट कशी असणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुमच्याकडून तो व्हिडिओ मिस नाही व्हावा. हे आहे मायवाडा बस स्टँड आणि हा आला आहे आपला. तर हॅलो गाईज, आपण आलेलो आता थर्ड स्पॉटकडे आणि ती टेस्ट मी करून तुम्हाला दाखवणार आहे की टेस्ट कशी आहे त्याची. आणि आता तुम्हाला बघून तर कळालंच असेल, पुरी भाजीचा स्टॉल आहे आणि आपण ती टेस्ट करूया. तर चला मग आपण आता टेस्ट करूयात आणि बघूया टेस्ट कशी आहे. टेस्ट तर खूप छान आहे. भैया टेस्ट कशी वाटली? मस्त. भैयांना पण टेस्ट आवडलेली आहे. सो गाईज, आता आपण पुरी भाजी खाल्ली होती. टेस्ट चांगली होती, म्हणजे बेस्ट, चांगली टेस्ट आहे. आणि आता चाललो आहे आपण दिल्ली गेटच्या नाश्त्या पॉईंटकडे. ते खूप फेमस आहे आणि खूप लोकांना माहिती आहे, पण तरी आपण तो 4th प्लेस ठेवलेला आहे. आता तुम्ही बघू शकता. सो गाईज, आता पोहे आपण घेतलेत, त्याची टेस्ट करून बघू. सो गाईज, आपला 4 स्पॉट पण कंप्लीट झालेला आहे आणि खरं सांगायचं गेलं तर एवढा नाश्ता केलाय की पूर्ण पोट भरलंय माझं. आता दुपारी जेवण पण नाही जाणार आहे मला, पण आता तरी ठीक आहे. पण ओव्हरऑल सगळे स्पॉट चांगले होते आणि एकदम टेस्ट पण एकदम मस्त होती. आणि तुम्ही नक्की ह्या 4 स्पॉटला व्हिजिट करा. आणि आपला जो नेक्स्ट ब्लॉग येणार आहे तो अजून इंटरेस्टिंग असणार आहे. त्यात आपण असे नवीन स्पॉट दाखवणार आहे. तो जो चौपाटी होता सारसनगरचा, तेही आपण दाखवणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा यूट्यूब व्हिडिओ सर्वांना नक्की शेअर करा. जे पण आपले अहिल्यानगरचे आहेत, त्यांना खाद्यसंस्कृती नाश्त्याचे पॉईंट्स दाखवायचे असतील तर त्यांनी नक्की हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.